व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर तुम्हाला शब्दांच्या जाती समजल्या तर पुढचं संपूर्ण व्याकरण समजणे अत्यंत सोपे जाते. शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार. हे शब्दांचे प्रकार एकूण 8 आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आणि पुढे आहे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ह्या शब्दांच्या जाती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि सोपं सुद्धा आहे. नाम म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचं, फुलाचं, कोणाचंही नाव असेल त्याला नाम म्हणतात. सर्वनाम म्हणजे सारखं नाम न घेता त्याच्याऐवजी जो शब्द येतो, नावाऐवजी जो शब्द येतो त्याला सर्वनाम म्हणतात. विशेषण म्हणजे नाम किंवा सर्वनामाची विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. आणि क्रियापद म्हणजे जो वाक्याच्या शेवटी येतो आणि ज्याच्यातून आपल्याला क्रिया समजते ते क्रियापद. तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, जो तो नामाला किंवा सर्वनामाला जोडून आलेला असतो, म्हणजे स, ला, ना, ते वगैरे. उभयान्वयी अव्यय 2 वाक्यांना किंवा 2 शब्दांना जोडते. आणि केवल प्रयोगी अव्यय म्हणजे आपल्या तोंडातून जे अचानकपणे उद्गार बाहेर पडतात, अरे बापरे, अरे वा, छान, त्याला केवल प्रयोगी किंवा उद्गारवाचक अव्यय म्हणतात. आता ह्या वाक्यातून बघा, हे वाक्य छोटंसंच आहे. अरे बापरे, केवढे मोठे हे धनुष्यबाण, पण रामाने ते पटकन मोडले. ह्या एवढ्याशाच वाक्यात तुम्हाला ह्या शब्दांच्या 8ही जाती दिसणार आहे. आता अरे बापरे हा उद्गार बाहेर आलेला आहे म्हणजे तो केवल प्रयोगी अव्यय आहे. हा आहे केवल प्रयोगी अव्यय. त्याच्यानंतर केवढे मोठे हे धनुष्यबाण. आता धनुष्यबाण हे नाम आहे, मग धनुष्यबाणाबद्दल केवढे मोठे ह्या शब्दाने माहिती दिली म्हणून केवढे मोठे हे झाले विशेषण. पण म्हणजे 2 वाक्यांना जोडतो, 2 वाक्यांना किंवा 2 शब्दांना, म्हणजे राम आणि सीता. तर आणि हे सुद्धा काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. पण हे 2 वाक्यांना जोडले म्हणून पण हे उभयान्वयी अव्यय आहे. रामाने, राम हे नाव आहे, पण राम हे नाम आहे आणि त्याला ने हा जो जोडलेला आहे त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. म्हणजे नामाला सर्वनामाला जोडलेला हा जो शब्द आहे, सला ना ते, याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आता ते म्हणजे धनुष्यबाणाच्या बदली आता ते हा शब्द आलेला आहे, म्हणजे हे ते सर्वनाम आहे. आणि मोडले म्हणजे हा क्रियावाचक शब्द आहे आणि वाक्याच्या शेवटी येतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, याला म्हणतात क्रियापद. आलं लक्षात. आणि क्रियेबद्दल विशेष माहिती कोणत्या शब्दाने सांगितली, पटकन. कसे मोडले, पटकन. मग पटकन हा जो आहे हा आहे क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे ह्या एकाच वाक्यातून तुम्हाला शब्दाच्या 8ही जाती समजलेल्या आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.